आय रिसीव्ह, आय हिअर अँड आय डिक्लेअर. देव माझ्याशी आज बोलणार आहे. आमेन. गॉड ब्लेस. प्लीज आपलं बायबल उघडूया आजच्या मन्नासाठी. नवीन वर्षाचा पहिला संदेश आज आपल्याकडे येत असताना, जे मला टी व्हीवर पाहत आहे, जे मला मोबाईलवर पाहत आहे, या नवीन वर्षाचा हा पहिला संदेश जो आज आपल्याकडे येत आहे, मी मन्नासाठी स्तोत्र 103 वचन 1 आणि 2 घेतलेला आहे. मी पास्टर दीपक थोरात, NTPH कोठी चर्च अहमदनगर इथून हा देवाचा संदेश आज डिलिव्हर करत आहे. NTPH कोठी चर्च नगर इथून हा संदेश जो आहे तो डिलिव्हर होत आहे. आणि आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग आम्ही निवडला आहे, स्तोत्र 103 आणि वचन 1 आणि 2. ऐकूया देवाचं वचन. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. देवबाप वाचलेला शास्त्रभाग हे आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाच्या परम दयेने आणि परम कृपेने 2023 गेलंय आणि आपण 2024 मध्ये आलेलो आहोत. 2024 मध्ये आपण आलेले असताना मागील वर्षभर त्या देवाने आपल्या प्रत्येकाला मदत केलेली. आमेन. त्याने आपली काळजी घेतलेली आहे. त्याने आपल्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. त्याने आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा हा दिलेला आहे. त्याने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. त्याने आपल्या बाजूने अनेक साक्ष घडवलेले आहेत. काहींचे लग्न झाले असतील, हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. काहींना लेकरं झाले असतील, हा देवाने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. काहींना घरं मिळाले असतील, हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. काहींचे बिझनेस सुरू झाले असतील, काहींना बिझनेस मिळाले असतील, हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. काहींचे बिझनेस वाढले असतील, हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. काहींना त्या ठिकाणी नोकऱ्या लागल्या असतील, हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. काहींचे रोग बरे झाले असतील, हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. आणि असे अगणित असंख्य उपकार मागील वर्षभर आणि फक्त 2023 मध्येच नाही, 22 असेल, 21 असेल, असे अनेक वर्ष बाय वर्ष, महिने बाय महिने, दिवस बाय दिवस देवाने आपल्या गरजा पूर्ण केलेल्या आहे, आपली काळजी घेतलेली आहे. आणि इतकंच नाही, मागील वर्षभरात आपण जे काही देवाला मागितलं, देवाने ते आपल्याला दिलेलं आहे. जोरात आमेन म्हणा. आपण ज्या मागण्या देवाकडे केल्या, व्हॉट एव्हर प्रेड वी हॅव सबमिटेड टू गॉड ऑलमायटी, व्हॉट एव्हर प्रेयर रिक्वेस्ट, डिमांड्स, नीड्स, जे काय आम्ही देवाला म्हणालो की देवा या एरियात माझी मदत कर, देवाने 2023 मध्ये केली का? टीव्हीवर पाहणारे, मोबाईलवर पाहणारे माझ्या समोर केली का? का कोणी असं आहे जे जीवनात देवाने काहीच केलं नाही 23 मध्ये? देवाने अनेक गोष्टी आपल्या जीवनात केल्यात. देवाने अनेक एरियामध्ये आपली मदत केली. आपल्याला ॲक्सिडेंट पासून सांभाळलं. आमेन. आपल्याला शत्रूपासून सांभाळलं. आमेन. आपल्याला खड्ड्यापासून सांभाळलं. आमेन. आपल्याला शत्रूच्या सापळ्यापासून सांभाळलं. तुमचा आमेन छोटा येतोय. आणि जे मला टीव्ही चॅनलवर पाहत आहे, देवाने तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये मागील वर्षभरात अशा अगणित गोष्टी केल्या. जर एक एक तुम्ही आठवल्या तर तुमचे डोळे भरून येतील आणि तुम्ही म्हणताल, हे माझ्या जीवा. काय म्हणताल तुम्ही? परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या नावाचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. त्याचे उपकार. अरे जर विसरला नाही तर म्हणू शकशील ना. जर विसरला तर कुठून म्हणशील? मागील वर्षभर त्या देवाने आमच्यावर उपकारावर उपकार केलेले आहेत. आमच्या मागण्या आणि आमच्या विनवण्या त्याने ऐकलेल्या आहेत. इतकंच नाही, इपिस्कराचं पुस्तक 3 अध्याय वचन 20, त्या ठिकाणी शास्त्र सांगतं की देव मागण्या आणि कल्पना या पलीकडे देणारा देव आहे. आपल्यापैकी अनेक जणांना, लक्षपूर्वक ऐका, आजचा जो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय तो आहे, हे वर्ष देवाला धन्यवाद देण्याचं वर्ष राहू द्या. हा जो महिना आहे हा देवाला धन्यवाद देण्याचा महिना राहू द्या. उरलेलं आयुष्य देवाला धन्यवाद देण्याचं आयुष्य राहू द्या. आपलं कुटुंब देवाला धन्यवाद देव. पती पत्नी देवाला धन्यवाद देव. आपण बिझनेसमॅन आहात तर देवाला धन्यवाद द्या. आपण शेतकरी आहात तर देवाला धन्यवाद द्या. आपण सेवक आहात, देवाला धन्यवाद द्या. आपण विद्यार्थी आहात, देवाला धन्यवाद द्या. हर एक स्थितीत देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने आपल्याला येथपर्यंत आणलेलं आहे. मागील वर्षभर आणि मागील जीवनात जे काही आम्ही त्याला मागितलं ते तर त्याने आम्हाला दिलंच दिलं. पण शास्त्र आम्हाला सांगतं त्याने आम्हाला मागण्या आणि कल्पना करा. कधी तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही इथपर्यंत येताल?
कल्पना करा तो प्रसंग जिथं तुम्हाला असं वाटलं आता सगळं संपलंय. कल्पना करा त्या हॉस्पिटलचे दिवस जिथं तुम्हाला असं वाटलं आता काही वेगळं होणार नाही, सगळं काही संपलंय. कल्पना करा ते भांडण, ते वाद, ते कोर्ट कचेरी, ते कर्ज, ती निराशा, ते व्यसन, ते अश्रू, ते दुःख, तो खड्डा, ते वादळ, ती समस्या, त्या लाटा. कल्पना करा. पण देवाने त्या सगळ्यातून बाहेर काढलं. प्रभू येशू मसीह की. आणि इथंच देव थांबलेला नाहीये. तुम्ही जे काही त्याला मागितलं, जे काही तुम्ही त्याला मागितलं तो तर ते देत आलाय. पण मला गुड न्यूज ही सांगू द्या 2024 मध्ये तुम्ही जे मागितलं ते तर त्याने तुम्हाला आणि मला दिलंय. पण चर्च आणि प्रियजन हो, आपल्या मागण्या आणि कल्पना याही पलीकडे आशीर्वाद त्याने दिलेले आहे. टाळ्याचं अर्पण पूर्ण जीवाने पूर्ण मनाने त्याचे उपकार आठवून त्याला देऊया. वाचा 3 आणि 20. ऐका देवाचं वचन. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या आणि अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना आणि कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार शक्तीप्रमाणे त्याने कार्य करावयास जो समर्थ आहे. पहा, लक्षपूर्वक ऐका. आपल्या मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडं आपण गीत गात होतो, योग्यता से बडके. आपण म्हणजे आम्ही ठराविक लोक गात होतो सुरुवातीला 10 ते 10:30 दरम्यान. आणि आपण गीत गात असतो, फेमस गीत आहे. आणि काय गीत असतं? मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. आणि म्हणून हे माझ्या जीवा, त्याने तुला मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे मागील वर्षभर दिलंय. आमेन म्हणाल का? देवाच्या वचनासाठी आमेन म्हणाल का? आपला एक हात वर करून आमेन म्हणाल का? जे मला चॅनलवर पाहत आहे, जर देव तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्हाला देवाने केलेले साक्ष आठवत आहे, उपकार आठवत आहे आणि मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे तुम्हाला मिळालेला आहे, तर तुम्हाला आणि मला आज हा संदेश चालू असताना देवाला धन्यवाद द्यायचा आहे, देवाला धन्यवाद द्यायचा आहे आणि देवाला धन्यवाद द्यायचा आहे. हे वर्ष देवाचे उपकार आठवण्याचं वर्ष राहू द्या. हे वर्ष देवाने केलेले जे महत्कर्म आहेत, देवाने केलेले जे महत्कृत्य आहे, देवाने घडवलेले जे साक्ष आहे, देवापण दिलेले जे आशीर्वाद आहे, तुमच्यावर आणि माझ्यावर जी मेहर नजर केलेली आहे, जी कृपा केलेली आहे, आणि मागण्या तर केल्या पूर्ण. एक बाप आपल्या लेकराच्या मागण्या तर पूर्ण करतो, पण मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे तुम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत. याच्या पलीकडे देव तुमच्यासाठी गेलेला आहे आणि त्याने तुमच्यावर कृपा करून तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद द्या. आपल्या जीवनात झालेले देवाचे उपकार, आपल्या कुटुंबात झालेले देवाचे उपकार, आपल्या लेकरांसाठी देवाने केलेले उपकार हे कधीच विसरू नका. देवाने आमच्या जीवनात ज्या महान गोष्टी केलेल्या आहेत, एक एक उपकार आठवा. चर्च, एक एक उपकार जो आहे त्याचं स्मरण करा. शास्त्र आम्हाला सांगतं की देवाच्या अंगणात जेव्हा आम्ही प्रवेश करतो, स्तोत्र 100 आणि वचन 4, त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. जेव्हा आम्ही इथं येतो, उपकार आठवत या. जेव्हा आम्ही इथं बसतो, त्याचे उपकार आठवा. जेव्हा आम्ही सकाळी उठतो, काय आठवा? त्याचे उपकार. जेव्हा आम्ही बेडवर जाणार आहे, त्याचे उपकार आठवा. जेव्हा आम्ही व्यवहार करतोय, त्याचे उपकार आठवा. जेव्हा आम्ही प्रवास करतो, त्याचे उपकार आठवा. शिक्षणात त्याने आमच्यासाठी काय केलंय, दुःखात त्याने आमच्यासाठी काय केलंय, एकटं पडलो होतो त्यावेळेस त्याने आमच्यासाठी काय केलंय, सगळ्यांनी सोडलं होतं त्यावेळेस त्याने आमच्यासाठी काय केलंय, आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, छळ झाला, त्यावेळेस त्याने आमच्यासाठी काय केलंय. ज्या वेळेस तुम्ही त्याचा धावा केला, हा का ऐकताच धावून आला. त्याने कधीच विलंब केला नाही. आणि जर त्याने विलंब केला असता तर आज तू देवाचं हे वचन ऐकत नसतं. माझ्या भावानी बहिणी, जर त्याने विलंब केला असता तर 23 मध्येच आम्ही या जगातून संपलो असतो. लोक रडले असते आणि विसरून गेले असते. पण ही फक्त त्याची दया, त्याची कृपा आहे की तो तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमची काळजी घेतो, कारण तुम्ही त्याची मुलगी आणि मुलगा आहात. आणि म्हणून त्याने तुम्हाला एक नवीन वर्ष दाखवलेलं आहे. या नवीन वर्षासाठी देवाच्या नावाला धन्यवाद द्या. या नवीन वर्षासाठी त्याचे आभार माना आणि या नवीन वर्षासाठी त्याच्या उपकाराची आठवण करा. त्याच्या अंगणात प्रवेश करता. स्तोत्र 100 आणि 4. ओ, खाली हाताने येऊ नका, जड अंतकरणाने येऊ नका. हेच दुःख असेल, अभिवसली त्रास असतील, पण हे त्रास काय संपणार आहेत का?
हे चालूच राहणार आहेत. पण ज्या देवाने मागच्या दुःखातून काढलं, ज्या देवाने मागच्या त्रासातून काढलं, ते विसरलात का? ते जुनं झालं का? कधी कधी काही लोक येतात आणि म्हणतात, हे गाणं सुरुवातीला आम्ही गायचो ना, धन्यवाद के साथ, फार भारी वाटायचो, आणि आता ऐकलं का काही वाटत नाही. का असं होतं? तू कानाला खुश करत होतास म्हणून तुला ते भारी वाटायचं नवीन नवीन. पण जर ते हृदयापासून असतं, तू आज गा उद्या गा, येशू येईपर्यंत गा, कधी गा, तुला ते तेवढंच भारी वाटणार. आमेन. तुला तेवढेच आशीर्वाद मिळणार, कारण ते तुझ्या हृदयापासून येत आहे, ते तुझ्या अंतःकरणातून येत आहे. पूर्वी आम्हाला साक्ष सांगायला फार बरं वाटायचं, फार छान वाटायचं. आता काय झालं? तुझे चमत्कार साक्ष हे जुने नाही झाले, देवावरचं प्रेम कमी झालंय, त्याचे उपकार स्मरण कमी झालंय. मोबाईलमध्ये दंग, मित्रांमध्ये दंग, कामामध्ये दंग, प्रवासामध्ये दंग. काहीतरी एवढे बिझी आहेत की एकटेच आहेत ते. परत आहे का मी काय बोलतो? आणि एवढे बिझी आहेत की कोणीच नाही, पण तरी बिझी आहेत, कळत नाही कुठे बिझी आहेत. बिझी व्हायचंय ना, या वर्षामध्ये देवाच्या वचनामध्ये बिझी व्हा. यस, बिझी व्हायचे ना, देवाच्या सहभागितेमध्ये बिझी व्हा. आमेन. जर बिझी व्हायचंय तर मी आपल्याला उत्तेजन देईल, रोज आणि रोज, रोज आणि रोज देवाचे जे उपकार तुमच्या आणि माझ्या जीवनात झाले, अरे कुठून उचललं त्याने आपल्याला आठवा. कुठं होतं आपण, आहो आठवा. आणि आपल्याला कुठं आणून बसवलं, आपल्या योग्यतेच्या पलीकडं, आपल्या पात्रतेच्या पलीकडं त्याने आपल्या प्रत्येकावर मेहरबानी केली. जर तो आमच्या बरोबर नसता, हे नवीन वर्ष आम्हाला कधीच मिळालं नसतं. त्याच्या अंगणात त्याचं उपकार स्मरण करत प्रवेश करा. आज हा संदेश चालू असताना देवाची आठवण करा की त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात काय काय केलेलं आहे. मागच्या वर्षामध्ये माझे एक चांगले मित्र आहेत, आणि त्यांना भेटण्यासाठी मी पालखीबाई आम्हाला संधी मिळाली त्यांना जाऊन भेटावं म्हणून. माझ्यावर काही आपले माझे मित्र पण होते, आणि ज्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटलो, कारण असं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला, आणि तो ॲक्सिडेंट एवढा भयानक होता. टी व्हीला बातमी होती, पेपरला बातमी होती की त्या गाडीचं काहीच वाचलेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस ती गाडी टोटल लॉस, आपण ज्याला पूर्ण खराब झालेली, आणि त्यामध्ये हा सेवक होता त्या ड्रायव्हर साईडला, आणि हा सेवक पूर्ण त्या गाडीमध्ये गुंतलेला आहे. सगळं रक्तबंबाळ झालेला आहे, इकून रक्त पडतंय, तिकून रक्त पडतंय. आणि त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवला. आणि ज्यावेळेस मी जाऊन त्यांना भेटलो, तर देवाची दया अशी, देवाची कृपा अशी की हा देवाचा सेवक त्या इतक्या जीव घेण्या आजारातून सुखरूप बाहेर आलेला आहे. आमेन. सुखरूप बाहेर आलेला आहे, आणि हा देवाचा सेवक आता पूर्ण रिकवर झालेला आहे, आणि देवाचं काम करायला सुरुवात केलेलं आहे. आठव्या मागच्या वर्षामध्ये देवाने कशा कशा अपघातातून आपल्याला वाचवलं. तुम्ही रोज बंद करताना चालू करताय म्हणून तुमचा गॅस सुरक्षित आहे का? ती काळजी झाली, ती घेतलीच पाहिजे. पण देवाचा हात किचनवर आहे. चालवताय तुम्ही गाडी, ती पेटली नाही, तुम्ही काळजी घेता म्हणून का? काळजी घेतलीच पाहिजे, पण देवाचा हात तुमच्या गाडीवर आहे. तुम्ही रोज 2, 3, 4 टाइम खाताय, आणि तुम्हाला असं वाटतं आम्ही भारी भारी खातो, या ब्रँडचं, त्या ब्रँडचं, हे ऑइल ते ऑइल, आणि म्हणून आम्हाला काही झालं नाही का? काळजी घेणं चांगलं आहे, चांगलं खाणंही चांगलं आहे, पण देवाचा हात त्या अन्नावर आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हे जे उपकार त्याचे तुमच्या आणि माझी, मी अनेक उदाहरणं तुम्हाला देईल की देवापणे कशा प्रकारे मागील वर्षभर तुमची आणि माझी काळजी घेतलेली आहे, आणि तो आमच्यावर कसे कसे उपकार करत आलेला आहे. शास्त्र आम्हाला सांगतं, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाला ओळखतं, पण माझे लोक मला ओळखत नाही. ऐका, बैल आपल्या धन्याला म्हणजे मालकाला ओळखतो, गाढव मालकाचे ठाण, आपल्या मालकाचं ठाण म्हणजे घर ओळखतो, पण इस्रायल म्हणजे देवाचे लोक ओळखत नाही. माझे लोक विचार करीत नाही, ज्यांना मी माझ्या बाहूने, माझ्या बलशाली हाताने वर्षभर सांभाळलंय, नवीन वर्षात घेऊन आलोय, यांच्या लढाया लढलो, यांच्या गरजा पूर्ण केल्या, मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे आशीर्वादित केलंय, पण हेच माझे लोक विचार करत नाहीत. विचार करायला वेळ कोणाला आहे? देवाने काय काय केलंय आमच्या वर्षभर आम्ही देवाला फक्त सांगत आलोय, मला पैसे दे, मला कर्ज घ्यायचं, ते कर्ज पास होऊ दे, माझं लग्न होऊ दे, मला घर दे, मला नोकरी दे. ह्या आपल्या मागण्या असतात. भली मोठी लिस्ट असते, रोज उठलो का देवा हे दे 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 दे. या दे मध्ये कधी घे आहे का? आमीन म्हणाल का? समजतं मी काय बोलत आहे? या दे मध्ये कधी घे ठेवला का? देवा तुला धन्यवाद घे, देवा तुला उपकार स्तुती घे, देवा तुला माझे अश्रू घे, देवा मला तुझी माझी प्रार्थना तू घे.
देवा तुझ्या वचनात मी मनन केलं, मी तुला धन्यवाद देतो, धन्यवाद घे. हे माझ्या जीवा त्याचे आभार मान, उपकार मान आणि त्याचे उपकार विसरू नको. प्रिय बहिणी, प्रिय भावा, देव फक्त घेण्याची मशीन नाहीये. आणि जिला आम्ही घेण्याची मशीन करून ठेवली, दे देवा, दे देवा, दे देवा. त्या देवाला धन्यवाद द्यायला शिका. कारण घेणारे जे आहेत, देव म्हणतो ते गाढवाप्रमाणे बैलाप्रमाणे आहेत, स्वार्थी आहेत, मतलबी आहेत. देवाला घेण्याची मशीन केली, देवाला मागण्याची मशीन केली आणि तो देणारच आहे ना. मागण्या आणि कल्पना पलीकडं. पण त्याच्या मोबदल्यात माझं कर्तव्य काय? अरे बायकोकडे पाहताय, त्या बायकोला कॉमन नका करू, तिच्याकडे पाहिल्यावर देवाला धन्यवाद द्या. कारण तुम्हाला त्याने सहचारणी दिलेले जगातली सर्वश्रेष्ठ मदतनीच तुम्हाला दिलेली. आमेन म्हणाल का आपल्या बायकोसाठी? नवऱ्याकडे पाहता हे नका म्हणू आता 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, त्याच्याकडे पाहिल्यावर देवाला मरेपर्यंत धन्यवाद द्या. येशू परत येईपर्यंत धन्यवाद द्या. तो नवरा देवाने तुम्हाला दिलेला आहे. जर मोबाईल आहे, गाडी आहे, घर आहे, दार आहे, त्या प्रत्येक गोष्टी जेव्हा ती गोष्ट पाहताल, whenever you see the blessings, don't forget to bless the Lord. जेव्हा तुम्हाला आशीर्वाद आठवतील किंवा ज्यावेळेस तुमच्यासमोर आशीर्वाद दिसतील, देवाला धन्यवाद द्यायला कधीच विसरू नका. जे लोक देवाला धन्यवाद देतात ते लोक पुढच्या मार्गावर असतात, ते उन्नतीच्या मार्गावर असतात आणि ते देवाच्या जवळचे असतात. आमेन म्हणाल? कोण जवळचे असतात? देवा दे रे, देवा दे रे, हम मांगते हैं हमें दे. हे स्वार्थी लोक आहेत, हे स्वार्थांच्या लिस्टमध्ये. आणि देव अशा लोकांना म्हणतो की तुमचं मला काहीच नको, मला कंटाळा आलाय तुमचा. कधी आयुष्यात एक दिवस असा वेगळा केला का की देवा मी, माझं कुटुंब, माझे नातवंड परतुंड, हा दिवस तुला आहे आणि आता मी काहीच देवाला मागणार नाही, काहीच मागणार नाही. नो डिमांड, ओनली थँक्स गिव्हिंग. धन्यवाद येशू, म्हणा धन्यवाद येशू. टीव्हीवर पाहणारे म्हणा धन्यवाद येशू. आणि जर मागील काळात धन्यवाद येशू म्हणायचं किती काळ झाला विसरले, देणं येशू म्हणत असताल तर आजचा संदेश तुम्हाला कृपा देव, आजचा संदेश तुम्हाला मदत करो. हे आठवायला की देवाने तुम्हाला कुठून कुठपर्यंत आणलंय. तुम्ही कोणी असा, कोणी मला ऐकत असेल, फार मोठा बिझनेसमॅन, फार मोठा देवसेवक, फार मोठा राजकीय व्यक्ती, कोणीही तुम्ही मला ऐकत असा, किती मोठी मंडळी मला ऐकत असेल, किती साधारण व्यक्ती मला ऐकत असेल, मी आपल्या प्रत्येकाला सांगतो, देव श्रीमंत गरीबाचा देव नाही. देव हा आपल्या प्रत्येकाचा देव आहे. आणि उपकार करताना तो कॅटेगरी नाही करत, हा श्रीमंत याच्यावर मोठा उपकार आणि हा गरीब याच्यावर छोटा उपकार. देव जस उपकार करतो तो मोठे उपकार करतो. आणि दावीद जस मेंढराच्या मागं होता, तो त्याचे उपकार आठवायचा आणि म्हणायचा, हे माझ्या जीवा त्याचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. अनेक लोक आपले चमत्कार जुने करतात, आपल्या साक्ष पुरवून ठेवतात, साक्ष देत नाही. मी सुरुवातीला विचारलं, साक्ष आहे का कोणाकडं? अरे जर तू देवाची साक्ष देऊ शकत नाही, अहो जर देवाने तुमच्या जीवनात केलेले उपकार तुम्ही मानू शकत नाही, 24 मध्ये आशीर्वादाची वाट पाहताय, विसरून जा. देव म्हणाल मी याला 23 मध्ये आशीर्वादित केलं, काय केलं याने? मी 22 मध्ये आशीर्वाद केलं, काय केलं याने? देव म्हणजे थोड्याला होल्डवर ठेवतो, याला थोडंसं माझी ओळख होऊ देतो, जाण होऊ देतो. राब राब राबणारा गाढव, राब राब राबणारा बैल, त्यांना जर मालक कळतोय, मग आम्ही जे देवाचे लोक, ज्याला देवाने आत्मा दिलाय, श्वास दिलाय, आशीर्वाद दिले, मागणे से ज्यादा दिया, आम्ही देवाला शेवटचा धन्यवाद कधी दिला? हो रोज देतो बाळासाहेब. कधी? तुम्ही पहा, धन्यवाद येशूशिवाय तर बोलत नाही. येशूला धन्यवाद म्हणायलाच आवडतं. मी पुढच्या आठवडी बोलणार आहे की तोंडाने धन्यवाद म्हणतो, हृदयाने काय म्हणतोस? हृदयात काय? तोंडात असेल, तोंडातून नकोय, हृदयातून पाहिजे. म्हणा आपल्या हृदयापासून धन्यवाद येशू, हृदयापासून म्हणा धन्यवाद येशू. येशू हा एवढा धन्यवादच पात्र आहे, एवढा उपकारास पात्र आहे की आम्ही मरेपर्यंत जरी ते उपकार आठवत बसलो आणि त्याला धन्यवाद देत बसलो तरीही आमच्यावर त्याने केलेले उपकार फेडणार का? फेडतील. घे ना दशांश आणि उपकार फेडतो देवा. ते म्हणतो तुझ्या दशांशाने उपकार फेडतील का? हे घे कपडे देवा, हे घे अन्नधान्य देवा. करणं वाईट नाही आहे, तो एक सोशल भाग झाला. पण देवाला तू पाहिजे, तू पाहिजे. माझ्या बहिणी, माझ्या भावा, देवाला तुझ्या मुखाचं जे फळ आहे स्तुती, ते हृदयापासून पाहिजे. आणि आज माझ्या समोर जे बसलेत हे देवाचे प्रिय लोक आहेत, देवाचे आशीर्वादित लोक आहेत, जिथं आलेत या वर्षाच्या सुरुवातीला देवाचा धन्यवाद करायला. म्हणा धन्यवाद येशू. जे मला टीव्हीवर ऐकत आहे, हा संदेश त्यांच्या हृदयात जात आहे आणि मी प्रार्थना करतो देवा हा प्रत्येक हृदयापर्यंत जाऊ दे. आणि जो कोणी ऐकत असेल त्याने आज तू केलेले उपकार आठवू दे. आमेन म्हणाल का? अरे देवाच्या वाचनासाठी मोठा आमेन म्हणाल का? देवाचे उपकार कधीच विसरू नका, कारण तोच आहे
आणि तोच आहे या जगामध्ये आम्हाला मदत करणारा, तोच आहे आम्हाला समजून घेणारा आणि तोच आहे आम्हाला पार नेणारा, त्याच्याशिवाय कोणी नाही आहे. आणि मग शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही देवाचे उपकार विसरता कामा नाही, आम्ही देवाने केलेली दया ही विसरता कामा नाही. चर्च पूर्वीच्या काळी जुन्या करारामध्ये जे पॅट्रिक फादर होऊन गेले, पॅट्रिक फादर म्हणजे अब्राहम, इसाक, याकूब यांना म्हणतात, हे लोक जेव्हा जेव्हा देव यांच्यावर उपकार करायचा, जेव्हा जेव्हा यांच्या जीवनात देव मोठ्या मोठ्या गोष्टी घडवायचा, साक्ष घडवायचा, हे लोक वेदी बांधायचे. पवित्र शास्त्रातली पहिली वेदी आम्हाला नोहाने बांधलेली पाहायला मिळते. उत्पत्तीचं पुस्तक 8 अध्याय आणि 20 वचन नंतर वाचा. नोहाने वेदी बांधली असं बायबल सांगतं. आम्हाला सर्वांना माहिती आहे, अब्राहम द ग्रेट फादर, द ग्रेट हिरो ऑफ द फेथ, विश्वासाचा पिता, ह्या अब्राहमाने स्वतः 4 वेद्या बांधल्या. आणि या 4ही वेद्या किंवा नोहाची वेदी असेल, या वेद्या ज्या बांधल्या जायच्या ना, ह्या वेद्या विशिष्ट प्रकारच्या उद्देशाने बांधल्या जायच्या. मोशेने वेदी बांधली बायबल सांगतं, दाविदाने वेदी बांधली बायबल सांगतं, शल्मोनाने वेदी बांधली बायबल सांगतं, आणि अनेक सेवकांनी वेद्या बांधल्या. जुन्या काळामध्ये वेद्या बांधल्या जायच्या. आज ज्या वेदून मी उभा राहतो ही देवाचं वचन सांगण्याची वेदी आहे. जुन्या काळाच्या वेद्या असायच्या त्या अर्पण करायच्या वेद्या असायच्या. कशाच्या वेद्या असायच्या बोला सर्वजण, इकडचे सर्वांना समजतंय. मी तुम्हाला आज धन्यवादाबद्दल बोलत आहे. मी इंट्रोडक्शनमध्ये बोललो की देवाने काय 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 केलं. आता आपण थोडंसं वचनामध्ये खोल जात आहोत आणि मी पाहतो आमचे पूर्वज काय करायचे, का ते देवाने त्यांना उंच केलं, का ते आशीर्वादी झाले, का त्यांचं उदाहरण आज आपल्याला घ्यावं लागतं, आणि का ते हिरो ठरले. कारण जेव्हा जेव्हा देव त्यांच्यावर उपकार करायचा, ते त्या देवाच्या उपकारासाठी वेदी बांधायचे, अर्पण करायचे, आणि त्या माध्यमातून ते देवाला धन्यवाद द्यायचे. मना धन्यवाद येशू, मना धन्यवाद येशू. 2 प्रमुख कारणासाठी वेद्या बांधल्या जायच्या. 2 प्रमुख कारणास्तव वेद्या बांधल्या जायच्या. पहिली गोष्ट, देवाने माझ्या जीवनात काय केलं याची आठवण राहावी, स्मरण राहावं म्हणून वेदी बांधली जायची. कशासाठी वेदी बांधली जायची? देवाने माझ्या जीवनात काय केलंय. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, देवाने आमच्या जीवनात एवढं केलंय, एवढं यार तुला सगळं दिलंय त्याने. आमेन म्हणाल का? काय नाही दिलं, मेरा कुछ भी ना था, आज मेरे पास सब कुछ है. कोणी दिलं बोला, कोणी दिलं? मला येशूने दिलं. एखादा म्हणाल नाही येशूने कुठं दिलं, मी कष्ट करतोय, मी राबतोय, माझ्या बापदादांनी दिलं. अरे ते उपयोगात आणले देवाने. त्यांनाही देणारा येशू, तुम्हालाही देणारा येशू, आणि पिढ्यानपिढ्या देणारा येशू. टाळ्या वाजून त्याला धन्यवाद द्या, कारण हे वर्ष त्याचा उपकार आठवण्याचं वर्ष आहे. वेद्या खास कारणास्तव बांधल्या जायच्या जुन्या काळामध्ये. आणि पहिलं कारण होतं की देवा तू माझ्यासाठी काय केलंस त्याची आठवण करणं. पहिली वेदी नोहाने बांधली. आणि या नोहाने का वेदी बांधली? जगाचा देवाने नाश केला होता. कोरोनामध्ये किती मेले आठवले का विसरले? आणि परत आला आणि परत मारायला लागलेत. अरे आजूचा मेला बाजूचा मेला, पण तुला देवाने जिवंत ठेवलंय. मन धन्यवाद येशू. हार्ट अटॅक मधून गेलास पण येशूने तुला जीवन दिलंय. मन धन्यवाद येशू. ऍक्सिडेंट मधून बाहेर आलास, मन धन्यवाद येशू. तुझ्या गरजा पूर्ण होतात, मन धन्यवाद येशू. जर धन्यवाद येशू नाहीये तर तू फक्त येशू येऊ द्याच्या लिस्टमध्ये भावा आणि बहिणी. आणि असे लोक हे फक्त स्वार्थी आहेत. हे त्याप्रमाणे जसं येशू म्हणतो की बैलाला मालक कळतोय, गाढवाला ठिकाण कळतंय, पण माझ्या लोकांना कळत नाही. कारण हे की ते कधीच विचार करत नाही काय की मला देवाने दिलंय, देवाने दिलंय आणि देवाने दिलंय. आमेन. मी परत सांगाल, आपल्या साक्षीवर देवाने केलेल्या उपकारावर कधीच गंज बसू देऊ नका. आपले चमत्कार कधीच जुने होऊ देऊ नका. कारण असं वाटतं 20 वर्षापूर्वी तारण झालं, तो आनंद आजही चेहऱ्यावर दिसला पाहिजे. आमेन. काय नाही वाटतं 10 वर्षापूर्वी माझा कॅन्सर बरा झाला, आजही तो कॅन्सरचा त्रास काय होता आणि कसा त्यातून तुम्हाला देवाने बाहेर काढलं याचा गौरव, याची साक्ष तुमच्या जीवनात दिसली पाहिजे. काय नाही असं वाटतं व्यसनातून बाहेर आलो, अरे काहीतरी आशे भेटतात मला. आम्ही अगोदर लय खतरनाक होतो. समजत नाही काही गडबड तर नाही झाली ना. मग आता तुम्ही अगोदर कसे होते, तुमच्यावर आणि माझ्यावर दया झाली. आता तुम्ही आशीर्वादित झालेले आहेत. आता तुम्ही जीवनात पार गेला. अरे अगोदर नाशाच्या मार्गावर होतो, अंधाराच्या मार्गावर होतो आणि जीवन संपणार होतं. जर देव तुमच्या आणि माझ्या जीवनात नसता आला तर कधीच आमचा नाश झाला असता, माझा झाला असता, तुमच्या अगोदर माझा झाला असता. मला चांगलं आठवतं की मी मरणाच्या खाईतून कसं जात होतो आणि देवाने उचित समय माझ्यावर मेहर नजर कशी केली.
आणि माझ्यासाठीच नाही, आपल्या प्रत्येकासाठी. आमेन. प्रत्येकासाठी आहे. आणि अगोदर काय होतो, अरे ते महत्वाचं नाहीये, नंतर काय झालंय आणि ते किती आठवतोय. नंतरचं आठवणं ते कोणाला सांगत नाही. नंतरचं आठवणं ते तर आठवतही नाही, कारण लिस्ट एवढी आहे. किराणा दे, आता गाडी दिली बरं का, 1 दिली 2 दिली, लगे पुढचं ब्रँड आलं का ती पण लिस्टमध्ये जमा, अजून ती दे. मी काय वाईट नाही म्हणत आहे, ठेवा लिस्टमध्ये. आणि काय ठेवायचं ते ठेवा, कारण तो मागणी आणि कल्पना आहे आपले. पण त्यात धन्यवाद ठेव ना. म्हणा धन्यवाद येशू. काय म्हणतही नाहीत पहा. धन्यवाद म्हणणं एक कठीण झालंय. म्हणा धन्यवाद येशू. एक हातवर करून म्हणा धन्यवाद येशू. अजूनही आपण पहा घरात मला ऐकता पण म्हणत आहे धन्यवाद येशू. कारण या जगात एवढ्या डोक्यात बसलो, येऊ दे येशू, येऊ दे येशू, जाऊ दे ना येशूला. आणि काय पाहिजे येशूला, काय पाहिजे रे बाबा, त्याला फक्त तुझ्याकडून आभार पाहिजेत. प्रिय बहिणी, प्रिय भावा, फक्त त्याचा धन्यवाद कर. पहा तुझं दुःख आनंदात बदलेल. आमेन म्हणा. आमेन. देव तुला गरिबीतून कधी काढेल तुला कळणार नाही. मोठा आमेन म्हणा. देव तुला उचलून कुठून कुठं ठेवेल तुला कळणार नाही. ज्यावेळेस तू धन्यवाद येशू म्हणायला लागतो, स्वर्ग तुझ्यासाठी लढायला लागतो. ज्यावेळेस तू धन्यवाद येशू म्हणायला लागतो, बोला कोण लढायला लागतं तुमच्यासाठी? मन धन्यवाद येशू, पा स्वर्ग तुझ्यासाठी लढेल. आणि पहिलं जे कारण होतं जुन्या काळात वेदी बांधायचं, ते हे होतं की देवाने माझ्या जीवनात काय केलं याचं आठवण करणं, याचं स्मरण करणं. आणि म्हणून यासाठी जो हिब्रू शब्द आलाय टू डॉ, TODAW, टू डॉ, हा जो हिब्रू शब्द आहे याचा अर्थ होतो आभार मानणं किंवा आठवण करणं. हे जे बांधायचे ना वेद्या, हे आपल्याला कधी वेद्या कळत नाही. कधी देवाने कृपा दिली तर मी वेद्यावर आपल्याशी बोलेल. आणि कोणत्या कोणत्या वेद्यावर बोलू, कारण अनेकांनी बांधल्यात. जशी देव कृपा देईल मी वेद्यांवर आपल्याशी बोलेल. पण आज मी अर्पणावर आपल्याशी बोलत आहे. आणि कोणतं अर्पण तुम्ही सांगा? धन्यवाद. क्या बात आहे. कोणतं अर्पण? या उठून उभं राहूया आपण. कुटुंबात जेव्हा टीव्हीवर पाहताय तुम्ही उठून उभं राहा, नो प्रॉब्लेम. कारण देव आपल्याला काहीतरी आशीर्वाद देत आहे. मला धन्यवाद येशू. एक हातवर करून 2 केले तरी चालेल, माझी वाट नको 2 म्हणायची. आणि तुम्हाला कोणत्या स्वरात म्हणायचं, हळूच म्हणायचं का? हळूच म्हणा. हायली म्हणायचं. तुमच्यावर किती उपकार केले तुम्हाला माहिती, माझ्यावर किती उपकार झाले मला माहिती. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. दोनों हाथ वर करो. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. बोलो धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. प्लीज बी सीटेड. टाळ्याचं अर्पण देवाला द्या. धन्यवादाचं अर्पण देवाला द्या. उपकार स्तुतीचं अर्पण देवाला द्या. त्याचे आभार मानण्याचं अर्पण त्याला द्या. टू डॉ हा जो शब्द आहे हा आठवण करण्याचा शब्द आहे. आज इथून देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनात काय केलं हे आठवल्याशिवाय जाऊ नका. आजच्या दिवसाचा शेवट देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनात केलेले उपकार आठवण्याशिवाय होऊ नका. तर मी आपल्याला उत्तेजन देतो, त्या धन्यवादामध्ये एक एक ज्या साक्ष झाल्यात त्या पुढे ठेवा. चिटकवा, कुठे चिटकवायच्या बायबलमध्ये ठेवा, मेमरीमध्ये ठेवा. आणि पहा परमेश्वर तुमच्यावर किती प्रसन्न होईल. ज्या ज्या वेद्या बांधल्या जायच्या देव ती वेदी मान्य करायचा. हे जे गायलं ना, तू है यहोवा नीसी जय हरदम देने वाला, तू है यहोवा शालो. हे नाव कुठून आले? हे देवाचे नाव आहे. आणि जेव्हा जेव्हा वेद्या बांधल्या जायच्या, जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांना विजय मिळायचा, जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांच्यावर उपकार व्हायचे, ते नावं द्यायचे. काय तुमच्या जीवनात तुम्ही तुमच्या चमत्कारासाठी देवाला काही नाव दिलंय का? धन्यवाद येशू, आभार मानतो येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो येशू, मी आशू ढाळतो येशू, मी माझं जीवन तुला देतो येशू, मी माझं हे बेस्ट तुला देतो. काही नावं आहेत का? एकच नाव येऊ दे येशू. चेक करा घरी गेला लिस्टमध्ये कुठंच धन्यवाद सापडणार नाही. आहे का? हो आहे ना. पुढच्या आठवडे सांगतो कोणता धन्यवाद आहे. आणि पुढच्या आठवडे हे पण सांगतो की धन्यवाद कसा द्यायचा. पुढचा भाग एक आज जो आहे फक्त मी वेदीकडे तुम्हाला आणलंय. आणि पुढच्या आठवडे धन्यवाद कसा द्यायचा ना आम्ही कसा देत आहोत आणि कसे आमचे आशीर्वाद आडलेले आहेत. आठवण करणं म्हणजे धन्यवाद देणं. पास्टर दीपक थोरात
या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.